चल ना. लोणावळ्याला गेलती. अगं तुझ्या समोर तर उतरलो ना मी. हा, कंपनीची मीटिंग होती आणि तुला सांगूनच गेलो होतो ना लोणावळ्याला गेलो होतो म्हणून. अशी काय करते? अगं कंपनीने मला ट्रेनिंगला पाठवलं होतं. काय झालं तुला? चल ना, मला भूक लागली. तुम्ही 2 जण गेलते. हो, अगं 2च जण होतो ना. कंपनी ठरवती ट्रेनिंगला कोणाला पाठवायचं. आता पिकनिकला जर जायचं ठरलं तर मी तुलाच देणार ना बायको. काय तू? अगं चल ना. एक तुम्ही होते आणि दुसरी लेडीज होती. हा, दुसरी लेडीज होती. काय बोलली? दुसरी लेडीज होती. आईला हा कान काय बधीर झाला काय ना, मला ऐकायलाच कस काय ना. दुसरी लेडीज होती. अगं तुला माहिती ना कामाचा किती नाद आहे मला. दिवस रात्र मी इकडं कामच करायचो. कंपनीने मला तिकडं पाठवलं, तिकडं पण मी फक्त कामच करीत होतो. अगं जेवायला सुद्धा मला टाइम नव्हता, नुसतं कामच करीत होतो. 2 दिवस कंपनीने लॉज बुक केलं होतं. मी मुद्दाम म्हणून 3रा दिवस वाढवला. का? कारण मला फक्त काम करायचं होतं. अगं लॉजच्या बाहेर आलोच नाही मी. मला माहितच नाही माझ्या बाजूला कोण झोपतंय, माझ्या सोबत कोण बोलतंय, मला काहीच नाही माहित. फक्त खटकुट खटकुट काम, खटकुट खटकुट काम, खटकुट खटकुट काम, खटकुट खटकुट काम, कामच करायचं. हिला येड्यात कसं काढू? हा, कृष्णा नर्सरीचं नाव सांगतो. अगं बायको तूच तर म्हणली होती उरुळी कांचनच्या डोंबे बंधूंच्या कृष्णा नर्सरी मधून आहे ना झाडांची रोपं आणायची. एक दिवस एक्स्ट्रा तिकडं लागला मला. पण ती रोपं ऑनलाईन ऑर्डर करता येत होती आणि ती 3 दिवसात घरी डिलिव्हर पण झाली असती. 1 मिनिट, म्हणजे तू माझ्यावर डाऊट घेते? म्हणजे तू माझ्यावर डाऊट घेते? सॉरी ना, नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. सॉरी, चुकलं माझं. मी पुढं नाही असं करणार. बायको दिवस रात्र मी पै जमा करतो, कष्ट करतो, कारण आपल्या दोघांच्या संसारासाठी मी पळतोय आणि तू माझ्यावर डाऊट घेते. नाही ना, सॉरी, चुकलं ना माझं. मी परत असं नाही करणार. मला माहिती माझा नवरा माझ्यासाठी कामड कष्ट करतो, आपल्या संसारासाठी करतात. सॉरी ना, सॉरी. ठीक आहे, माफ केलं. जेवायला काय बनवलं? मटण बनवले. मटण खाऊ घालशील ना? हो, माझ्या हाताने भरवते. मस्त.